नमस्कार। आज मायक्का देवीची यात्रा ढालगाव या मायक्का देवीच्या यात्रेसाठी जवळजवळ 2-3 तालुक्यामधून कायम येथे मायक्काच्या यात्रेसाठी भक्त येतात। या मायक्काच्या यात्रेसाठी यात्रा कमिटीच्या वतीनं व ग्रामपंचायतच्या वतीनं जनावरांसाठी पिण्याचे पाणी, यात्रेकरूंच्यासाठी पिण्याचे पाणी व यात्रेमध्ये एकदम अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आज जवळजवळ 35 वर्ष झाली या यात्रा भरते। माझ्या माहितीप्रमाणे मी यात्रा कमिटी अध्यक्ष या नात्यानं सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या जवळजवळ 40 वर्ष झाली। 40 वर्षापासून आज ही यात्रा कमिटी या मायक्काची यात्रा भरवते। आणि मायक्काच्या बाबतीत जर ढालगावच्या मायक्काच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज इतिहासामध्ये याची नोंद अशी आहे की चिंचणी मायक्काच्या अगोदरचं जे मूळ स्थानक आहे ते हे ढालगावचे मायक्काचं स्थानक आहे। त्यामुळं इथून चिंचणी मायक्का नदीकाठी गेली तर मूळ स्थानक जे ढालगावचंच आहे। या यात्रेमध्ये चांगल्या पद्धतीचं सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत। तरी मायक्काच्या भक्तांना माझं एकच नम्रतेचं विनंती आहे की आपण मायक्काचं दर्शन घेऊन यात्रा व्यवस्थित पार पाडावी। यात्रेमध्ये मायक्काचं दर्शन घेऊन महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। त्या महाप्रसाद घेऊन सगळ्यांनी यात्रेचा आनंद चांगल्या पद्धतीनं घ्यावा असं मी यात्रा कमिटीच्या वतीनं, यात्रा कमिटी अध्यक्ष या नात्यानं, गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, ढालगावमधील सर्व व्यापारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीनं मी आपणाला एक आव्हान करतोय की मायक्का देवीची यात्रा शांततेत पार पाडावी, मायक्काचं दर्शन घ्यावं, मायक्काचा प्रसाद घ्यावा। आणि मायक्का ही बिरोबाची बहीण आहे। बिरोबा बनात आहे, मायक्का ढालगावमध्ये आहे। एका बहीण भाव 1-2 किलोमीटरच्या अंतरावर बहीण भाव राहतात अशी या मायक्काची ख्याती आहे। आणि तरी सर्व भक्तांनी व्यवस्थित यात्रा व्यवस्थित पार पाडावी, महाप्रसाद घ्यावा आणि देवाचं दर्शन घेऊन निवांत जावं ही नम्रतेची विनंती। मायक्काच्या नावाने चांगले, डोंगरच्या राजाचं चांगले, बिरोबाच्या बनाचं चांगले। नमस्ते, मी संध्या पुजारी मुंबईकर, माझं गाव डोरली आहे मूळचं। आम्ही यात्रेला मुंबईवरून दरवर्षी येत आहे। जवळजवळ 40 ते त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे। माघ महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी किंवा पौर्णिमेच्या अगोदर येणाऱ्या रविवारी ही यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते। बैलगाड्या, बाजार, पाळणे, कासर वगैरे अधिक इत्यादी बाजार, लहान मुले, मोठी माणसं ह्या सगळ्यांची तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि खूप सुंदर अशी जत्रा भरलेली आहे। यात्रा कमिटीनी, हे आमचे कुमारदाजी यांच्या पूर्ण कमिटीने ढालगावच्या पाण्याची सोय, इतर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी कोणती गैरसोय नाही झाली पाहिजे ह्याच्यासाठी पूर्ण महत्त्वाची सोय केलेली आहे। अन्नदान आहे आणि खूप मस्त यात्रा चाललेली आहे। आणि बिरोबाची पालखी बहिणीच्या भेटीसाठी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेली आहे। बोल मायक्काच्या नावाने, ढालगावच्या मायक्काचे, आरेवाडी राजाचे। नमस्ते।
मायाका देवीच्या नावानं यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांना गेली 4 वर्ष झालं आम्ही महाप्रसादाची नियोजन चालू आहे. तरी सर्व यात्रेकरूंनी ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सालाबतप्रमाणे प्रत्येक वर्षी पालखी येते, म्हणजे मायाका आणि बिरोबाची इथं भेट होते पालखीची, असं त्या मागे हे आहे. आणि मोठ्या ह्याच्यात यात्रा भरते ही जाते. गेली 4 वर्ष झालं आम्ही देसाई उद्योग समूह ढालगाव यांच्या वतीने गेली 4 वर्ष महाप्रसादाचा वाटप करत आहे. महाप्रसाद चालू करण्याचं कारण माननीय सुरेश भाऊ पाटील यांनी, मी पहिलं या यात्रेमध्ये कार्यक्रम ठेवत होतो, तर सुरेश भाऊंनी सांगितलं कार्यक्रम करण्यापेक्षा लोकांसाठी महाप्रसाद चालू ठेवू, खिरीचा कार्यक्रम. त्यांच्या आदेशानुसार आम्ही गेली 4 वर्ष झालं महाप्रसाद करत आहे. सालाबाद प्रमाणे मायाक्का देवीची यात्रा दरवर्षी चिंचणी मायाक्का देवीच्या अगोदर इथे भरली जाते. या यात्रेसाठी देसाई उद्योग समूह, मधुकर अण्णा देसाई, माजी सरपंच जनार्दन देसाई व मधुकर अण्णा देसाई नागरी सहकारी पतसंस्था या सर्वांच्या वतीनं इथं दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. गेली 4 वर्ष या प्रसादाचा भाविक भक्त, या भागातील सर्व लोक या प्रसादाचा लाभ घेतात. साधारण दुपारी 11:30-12 दरम्यान पालखी आल्यानंतर या महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून याचं सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. या देवीचं फार मोठं वैशिष्ट्य असून चिंचणी मायाकाला जात असताना संपूर्ण भक्त या भागातील पहिल्यांदा इथं येऊनच पुढं त्यांचं बैलगाड्या असो, वाहनं असो, इथं येऊनच पुढे जातात. तरी सर्व भक्तांना सर्व देसाई बंधूतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. सालाबाद प्रमाणे मायाका देवी यात्रेमध्ये 25/1/2026 रोजी भरत असून या यात्रेत बिरोबा आणि मायाका देवीची पालखीची भेट होऊन या यात्रेच्या पौर्णिमेचा प्रसाद खाऊन लोक चिंचणी मायाका यात्रेला जात असतात. हाचा प्रसाद मायाका देवीच्या मंदिराच्या समोरचा प्रसाद माननीय विकासभाऊ आके, पंचायत समिती कवटेमंका यांच्या वतीने हा प्रसाद चालू आहे. या प्रसादाला सर्वजण भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे. हा प्रसाद माननीय विकासभाऊ आके यांच्या वतीने हा प्रसाद देण्यात येत आहे. मायाका देवीच्या नावानं चांग भलं. मायाका देवीच्या यात्रेमध्ये आमचे आईवडील असल्यापासून तिथपासून आईवडिलांनी बी चालू ठेवलं होतं, त्याच्या माघारी आम्ही पण चालू ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी ही प्रसाद असतोच आमचा नेहमी. भाऊ की भक्त येतात, खात्यात जातात, हे होते आमचा, म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षाला ही चुकत नाही. आता जवळजवळ म्हणजे आईवडिला वयस असलेल्यापासून जवळजवळ 55 ते 60 वर्षे होत आली ही प्रसाद चालूच आहे. बंद. नाव सांगा की. माझं नाव विनायक लक्ष्मण झुरे. आम्ही यात्रेत भानदास नामदेव झुरे, वसंत नामदेव झुरे हे पाणी पुरवठा यात्रेला कायमचा, म्हणजे प्रत्येक वर्षी यांचा पुरवठा पाण्याचा चालू असतोय. नमस्कार, माझं गाव बाज आहे. तिथं मायाका यात्रेनिमित्त जनार्दन देसाई यांनी प्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आहे.
सर्वप्रथम डालगाव यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे हर्ष स्वागत आहे. यात्रा आमच्या या ठिकाणी दरवर्षी भरत असते, परंतु यावर्षी यात्रेचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था वगैरे एका साईडला असल्यामुळे यात्रेकरू येण्याची दाट शक्यता आहे. बरेच यात्रेकरू दरवर्षीपेक्षा सालाबादप्रमाणे दरवर्षी यात्रा ही मोठ्या संख्येने भाविक येत असतात, कारण हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. या दैवतामध्ये प्रत्येक भाविक हा कर्नाटकमधून येत असतो किंवा मुंबईचे काही प्रवासी इथून आवर्जून येत असतात. यात्रेचं नियोजन चांगलं असल्यामुळे सर्वच लोकांचं या ठिकाणी आमच्या डालगाव ग्रामस्थाच्या वतीने किंवा आमच्या मेवा मिठाई संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. बस का. यात्रा कमिटीतून सगळ्या वारकऱ्यांचं यात्रेकरूंचं स्वागत. ही ढालगावची यात्रा आहे. ढालगावची यात्रा चालू आहे. हां चालतोय. मिठाई धंदा गर्दी फुल गर्दी आहे. चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पूर्ण यात्रा भरलेली आहे. माझं नाव दत्तात्रय श्रीरंग देवकर, ढालगाव. डालगाव यात्रा आहे. शुभम मेवा मिठाई डालगाव हे डालगावच्या यात्रेमध्ये दुकान आहे आणि आता यात्रेतील लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे धंदा हा व्यवस्थित आहे आणि असेच लोकांचे आभार राहावे ही विनंती. हां, मेवा मिठाई दुकान प्रत्येक वर्षी प्रत्येक यात्रेत मायाक्का देवी, आमुषा, जत, घाटनवरे सगळ्या यात्रेत असतो आम्ही.